नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. घराघरातल्या जाऊबाईंना सध्या एकच स्वप्न पडतंय की सासूबाई माझं खूप कौतुक करतायत, बोनस मार्क पण मलाच मिळालेत, मानाची पैठणी पण मलाच मिळाली आहे. तेव्हा बघायचं सगळ्यांच्याच स्वप्नातली ही पैठणी आज कुणाला मिळणार. आपण आज आलोय मुंबई काळा चौकी परिसरात आणि खेळ खेळायचा अभ्युदय नगरमधल्या औदुंबर सोसायटीमध्ये राहणाऱ्या राहुल कुटुंबामध्ये. मूळची सावंतवाडीची ही फॅमिली गेली 50 वर्ष काळा चौकीत राहते. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि भेटूयात जाऊबाईंच्या जोडीला. चला. नमस्कार. राहुल कुटुंबात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. राहुल कुटुंबात तुमचंही स्वागत आहे. आणि आता दोनही जाऊबाई आमने सामने यायला तयार झालेले आहेत. थोरले जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सौ कल्पना चंद्रशेखर राहुल. हे माझे मिस्टर श्री चंद्रशेखर राहुल. ही माझी मुलगी शुभ्रा. ही माझी मोठी मुलगी रिया. हे माझ्या ननंद आणि ही माझी मोठी बहीण. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सौ सुनीता संतोष राऊळ. हे माझे मिस्टर संतोष राऊळ. हा माझा मुलगा कविश. ही माझी मोठी मुलगी मानसी. हे माझे सासरे. ह्या माझ्या सासूबाई, माझ्या थोरल्या जाऊबाई आणि माझा पुतण्या. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाई करणार दोनही सुनांचं परीक्षण. सासूबाई सौ वासंती राऊळ आणि दोनही सुनबाई आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार. छान परीक्षण करायचं सासूबाई. आणि सासूबाई फॅन आहेत बरं का होम मिनिस्टर जाऊबाई जोरातच्या. त्यांच्याशी इच्छा होती आमच्या घरी येऊ द्यात मी परीक्षण करणार आहे म्हणून. सगळी तयारी केलेली आहे सासूबाईंनी. तयारी केली आहे ना? हो ना. उत्तर वगैरे सगळी तयार आहेत बघा. उत्तर तयार आहेत सासूबाईंची. आता मला स्वभाव सांगा, थोरल्यांचा स्वभाव कसा आहे? थोरल्यांचा थोडासा तापट आहे, पण चांगली आहे. बर. हा. आणि धाकट्या कशा आहेत? धाकट्या पण थोड्या तापट आहेत, पण ते लगेच विसरतात. लगेच विसरतात. मग लावून कोण धरतं? काय होतं त्यांच्याकडून? लावून असं काय होत नाही. दोघेही सारखेच आहेत. असं काय हे नाही. दोघींचंही लव्ह मॅरेज आहे. तुम्हाला मान्य होतं? हो, मान्य होतं. पण आम्ही म्हटलं रजिस्टर लग्न नाही लावायचं, लग्न करून देणार आम्ही. अच्छा, का बरं? रजिस्टर नाही आम्हाला आवडत, आमच्या गावाल्यांना पण आवडत नाही. बरं. मुलांनी सांगितलं की ह्या मुलीवर माझं प्रेम आहे तेव्हा लगेच तुम्ही मान्य केलं? हिचं माहिती होतं पण ह्याचं माहिती नाही होतं. पहिला हा करेल असं वाटत पण नाही होता. थोरल्यांचं का बरं? तो असं काय एवढा मिस नाही व्हायचा मुलीमध्ये. पण नंतर आम्हाला एक पत्रिका आली, ती मुलगी बघायची होती. तो म्हणाला मी मुलगी ठरवली आहे. अच्छा. हा. मला दाखवायला हिला देवळात नेली. हा, परेलला. देवळात दाखवलं? का बरं देवळात का ठिकाण? वहिनी देवळात ठिकाण कसं काय ठरवलं होतं? म्हणजे तिथे जायचो ना आम्ही. अच्छा. थोडी शंकराची उपासना केलेली ना, मग तिथेच बाबा हे शंकर प्रसन्न व्हावं. आणि तिकडेच मग घेऊन गेला इकडं सासूबाईंना. सासूबाई प्रसन्न तिकडे. मग दोनही सुना घरात आल्यावरती तुमची मैत्री पटकन कोणाशी झाली? ही होती ना. ह्यांचं राहिलं. त्यांचं आधीपासून माहिती कसं काय होतं? घरातल्याच त्या समोरच होत्या ना. हे दोघी समोरच्याच आहेत. समोरच्या बिल्डिंग मैत्रिणी आहेत त्या. खरं सांगायला काय दोघींनी ठरवलं होतं का आता काय जाऊबाई व्हायचं म्हणून? वाटलं होतं? ठरवलं नाही होतं. असं योगायोग. अच्छा. पण मैत्रिणी आधीपासूनच होतात तुम्ही? शेजारी राहत होत्या. बाजूलाच राहायचं. दोघींना असं वाटलं होतं कधी की आता जाऊबाई होऊ आपण म्हणून? नाही, माझं म्हणजे पहिल्यापासूनच होतं, नंतर ह्यांचं झालं. अच्छा. मग मदत केली असेल तुम्ही मैत्रिणी म्हटल्यानंतर, जरा बरं पडेल, आपला ग्रुप होईल. आता हिची आई मदत करून माझं पण झालं. अच्छा. आता हिची आई 15 समोरच जाते. हिची आई वाशीला घेतली. अच्छा. समोर बिल्डिंग आहे तुमच्या म्हणल्यावर काय सोपंच पडलं. चला आता छान परीक्षण करायचं सासूबाई बरं का. आता दोघी मैत्रिणी आहेत आणि जाऊबाई पण आहेत, पण परीक्षण नीट झालं पाहिजे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंबरोबर तुमचं जास्त जमतं? लहान. का बरं? ही माझ्या जवळ राहते. आता मी एकत्र आहोत ना, लग्नानंतर मी इथेच आले. बरं. आम्ही एकत्रच राहतो. म्हणजे यांच्या स्वभावातले गुण आवडतात पडकत तुम्हाला? आवडतात सगळ्यांचे, पण थोड्या हिचे आवडतात. म्हणजे ही पण माझ्याकडे 2 वर्ष राहिली. अच्छा. प्रत्येक 2-2 वर्ष करूनच लग्न केली. मग त्यांच्याशी जास्त का नाही जमत? ते ह्या मुलाशी चांगला जमते, हिच्या मिस्टरशी. यांच्याशी पण जमते, पण हिला थोडा राग येतो. राग येतोय म्हणून जमत नाही. बर. पुढचा प्रश्न आहे आता, समजा दोघींनाही 1 लाखाची लॉटरी लागली तर कुठल्या सुनबाई सगळ्यात आधी खर्च करून टाकतील? ह्या जास्त करतात. सगळी लॉटरी संपून टाकतील. काय हे घ्यायची ते घ्यायची. मान्य तुम्हाला?
कारण आता मी कशी म्हणजे स्वतः हातात असतो ना पैसा वगैरे, त्यामुळे खर्च करायची सवय पण आहे. अच्छा, म्हणजे अवघड आहे लॉटरी लागलं तर तुमचं. तो चला पुढचा प्रश्न आहे. 1 तास गप्प बसायची स्पर्धा आहे, समजा गप्प बसायचं, पैसे मिळणार. दोघींमध्ये स्पर्धा लावली तर कोणत्या सुनबाई जिंकतील? हे जिंकणार. त्या हसल्या. 1 तास गप्प बसतील आणि त्यांच्याकडून काय होईल? त्यांच्याकडून काय असं काय होणार नाही. बडबडतील पटकन. विचारते काय होतं ते, हा, काय झालं ते, असं म्हणून विचारेल. पण 1 तास गप्प नाहीत बसू शकत. नाही. काय होईल, नाही बसू शकत गप्प? मी बोलायला जाईन त्यांच्याबरोबर. कंट्रोल नाही होत. कंट्रोल नाही होणार. मी बोलणार काय काय करायचंय किंवा काय. म्हणजे 10 मार्क पण इकडे गेले आता. ते आधी कन्व्हिन्स केलं. कन्व्हिन्स करून ठेवलंय काय? नाही नाही राजकारण आहे नाही, का? गणपती शपथ तर नाही. नाही, गणपती शपथ म्हणाले त्याच्यामुळे सासूबाई काही खोटं बोलणार नाही. गीतेवर हात ठेवतात तसं झालं सासूबाईंची. गणपती शपथ, खोटं बोलणार नाही. चला पुढचा शपथ. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंमध्ये सहनशीलता हा गुण जास्त आहे? धाकटे. धाकट्या. आणि त्यांच्याकडे काय होतं बरं? बोला काय कावाई. काय होतं? बाकी काय होत नाही. थोडीशी तुला राग येतो, मग काय बोललं तरी पटकन राग येतो. अच्छा. आणि बाकी- इकडं इकडे राग नाही येत, ती माझ्या जवळ राहते ना म्हणून. कसं राग येईल बघ ते, असं आहे काय? म्हणजे सहनशीलता इकडे जरा जास्त आहे धाकट्यांमध्ये. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंमध्ये पडेल ते काम करण्याची तयारी आहे? धाकट्या. का बरं? म्हणजे ते पडेल ते काम करते, काम नोकरी करून पण. नोकरी करून सुद्धा करतात, म्हणून धाकट्यांची निवड झालेली आहे. खूप छान तुम्ही बोललात. तुमच्याशी बोलून मलाही छान वाटलं. आणि आता सासूबाईंच्या परीक्षणानंतर दोनही सुनबाईंच्या सोबत खेळायची आहे पुढची फेरी. दोन्ही जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत. परीक्षण झालंय, सासूबाईंनी छान परीक्षण केलं. आणि काय झालं मग, अशी जवळपास फक्त 10 तिकडे 40 इकडे असा स्कोर झाला. कारण काय? काय नाही, मी जवळ असते ना त्यांच्या, म्हणून त्यांना चांगलं ओळखतात मला. म्हणून फक्त जवळ आहे म्हणून मार्किंग झालं असं, की तुम्ही कामं करता म्हणून मार्किंग झालं तुम्हाला नाही, मिळालं? काम पण करते, त्या अच्छा. बघतात म्हणजे काय करते काय नाही. म्हणजे समोरच परीक्षण होतं रोज म्हणायला हरकत नाही. त्यांना कौतुक आहे, म्हणजे हे करून आल्यानंतर पण मी व्यवस्थित करते असं. आहे असंच आहे का? चालेल, फ्रेंडच आहे ना माझी, तिला अच्छा, तुम्हाला जिंकायचं नाहीच आहे आज. असं काय नाही. मग फ्रेंड जिंकली तर चालेल. चालेल, एकाच तिला घरात मान्य आहे, हा? मान्य आहे म्हणजे अच्छा, सासूबाईंचं परीक्षण मान्य आहे. मान्य आहे. म्हणजे आपण कमी पडतो हे पण मान्य आहे. सगळं मान्य करणारे पहिल्यांदा जाऊबाई मला भेटल्या. बरं, सासूबाईंचा स्वभाव कसा आहे मग? चांगले आहेत त्या पण. एखादी कुठली आठवण अशी आहे का की जिथे सासूबाईंचं आणि तुमचं कनेक्शन खूप घट्ट झालं, खूप एक नातं वेगळं निर्माण झालं? त्या खूप बोलक्या आहेत. अच्छा. म्हणजे अशा, हो. आणि त्यांचं विशेष म्हणजे ना, मला एक सांगायचं सगळ्यांना की त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे. म्हणजे त्या आता एक शब्द पटकन बोलतील, पण दुसऱ्या वेळेला त्या विसरून जातात, अजिबात त्या लक्षात ठेवत नाहीत. म्हणजे अशा सासूबाई मिळणं फार दुर्मिळ. त्यामुळे आम्हाला येतं त्यांची सवय झाली की त्या जरी तशा बोलल्या ना आहेत. तरी हा, आम्ही मनावर नाही घेत. मनावर नाही घेत घेत. असं. त्यांच्या मनातही नसतं तसं. अच्छा. आणखी जेव्हा त्या लग्न करून आल्या ना, विशेष म्हणजे तेव्हा 3 मुलांचं मातृत्व त्यांच्या पत्रात होतं, की त्या 3ही मुलांना त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळलं ना. म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या पहिल्या पत्नी वारल्या, त्यांचे मिस्टर 3 महिन्याचे असताना पत्नी वारल्या. अचानक त्यांच्यावर ते संकट कोसळलं. बापरे. आणि त्याच्यानंतर थोडं 6 महिन्यानंतर त्यांचं लग्न सासूबाईंशी झालं, आणि 1972 साली. आणि त्याच्यानंतर ते 3ही मुलं म्हणजे छोटी छोटी एका पाठोपाठ एक मुलं होती. 9 महिन्याचा मुलगा वगैरे. तर हे आम्ही म्हणजे सगळं ऐकून माहिती आहे, पण आम्ही बघतो पण ना, त्याच 3ही मुलं म्हणजे माझ्या त्या मोठ्या नणंद आलेल्या त्या, असं मुलीचं आणि सासूचं प्रेम तुम्हाला सख्या पण बघायला मिळणार नाही. आई आणि मुलगी हे मात्र खूपच, म्हणजे त्यांनी इतका लळा लावला या 3ही मुलांना. आणि आज ते त्यांच्या स्वतःच्या पायावर, म्हणजे एकदम कुटुंब जे आहे ना ते अगदी व्यवस्थित त्यांनी हे केलं. हा, पण त्या 5ही मुलांना घेऊन म्हणजे सासऱ्यांनी आणि विशेष म्हणजे सासूबाईंनी खूप घराला आमच्या म्हणजे अगदी चांगलं खंबीरपणे आधार दिलाय. हो. आणि मलाही एक सांगावंसं वाटतं, मी जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा स्ट्रेचरवर गेलेली त्यावेळेस त्यांनी मला अगदी सांगितलं की असे कोणतीच सासूबाई बोलणार नाही, पण त्यांनी सांगितलं की तुला मुलगी झाली तरी चालेल, टेन्शन घ्यायचं नाही. तिला 2 मुली आहेत ना, तिला थोडं वाटायचं की तरी त्यांनी सांगितलं की त्यांनी नाही तरी चालेल, हौशी आहेत, विशेष म्हणजे खूप हौशी आहेत त्या. हौशी, आणि त्यांचे विचारही खूप मोठे आहेत असं म्हणायला हरकत नाही.
कारण अशा सासूबाई सगळ्यांना मिळत अशाच आमच्या शुभेच्छा. आणि आता सासूबाईंच्या बरोबर आम्ही थोडंसं बसलो होतो, जरा गप्पा मारल्या, काही प्रश्न त्यांना विचारले, त्याची उत्तरं आता त्यांनी दिलीत. तुम्हाला आता ते 5 प्रश्न विचारणार, बघूयात तुमची आणि त्यांची उत्तरं जुळत आहेत का. जुळली तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला रोख 200 रुपये बक्षीस. चला, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. दोन्ही भावांची एक समान आवड. क्रिकेट खेळणे. क्रिकेट खेळणे. क्रिकेट बघणे. पुढचा प्रश्न आहे, गावच्या मूळ घराचं नाव काय? केशव निवास. केशव निवास. केशव निवास. पुढचा प्रश्न आहे, झी मराठीवरच्या लज्जा मालिकेतली सासऱ्यांची आवडती व्यक्तिरेखा. मनू. मनस्विनी. इन्स्पेक्टर आकाश. पुढचा प्रश्न आहे, सासूबाई कोणता पदार्थ उत्तम करतात? मच्छीचं सार. पुरणपोळी. घावणे. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा आवडता अभिनेता. धर्मेंद्र. माईक. सनी देओल. दोघींनी छान उत्तरं दिली आणि रिझल्ट असा आहे आता की थोरल्यांनी 3 बरोबर उत्तरं दिली होती, त्यामुळे तुम्हाला मिळतात रोख 600 रुपये. अभिनंदन. आणि धाकट्यांनी एकच बरोबर उत्तर दिलं होतं, तुम्हाला मिळतात 200 रुपये रोख. अभिनंदन.